सन्मानित केले जाते। एकदा दोघांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना सुद्धा मायाची उपदार आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केले जाते। चला पंच निलेश सर यांचा येतोय ग्रीन सिग्नल, म्हणजेच मॅचला होतोय सुरुवात। स्ट्राइक वरती आठवले संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास बने आणि अभि ही डावाला सुरुवात करेल, तर गोलंदाजी मार्गावरती शेदोगाडी स्पोर्ट्स संघाकडून आशिष एक अनुभवी गोलंदाजी। मॅचला होते सुरुवात। हो, पहिला चेंडू अगदी ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढला, एक धाव पूर्ण पंच सांगतात हा चौकार असेल, येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकारांशी स्वागत केले ते अभियानं आशिष या गोलंदाजाचं। पहिल्या चेंडूवरती चौकार, थोडंसं कुठेतरी लेझी क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि श्रीगणेशा झालाय तो आठवले संघाचा। एक अनुभवी जोडी। आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जातंय आशिष यांच्या माध्यमातून, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतला जातोय। चला आशिष आपण पटकन सुरुवात करा। निलेश सर आपण स्पीडअप घ्यायला सांगायचं। हो, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा पटका, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा क्षेत्ररक्षक बंबल झाला त्या ठिकाणी, पण तो एक धाव पूर्ण, एक या धावानं धावफलक पुढे सरकतो। धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 5 बिनबाद 5। चांगली सुरुवात आठवले स्पोर्ट्स संघाकडून। एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूचा मी उल्लेख करतो तो विकास आता मात्र स्ट्राइक वरती गेलाय, तर त्याच्या विरोधात गोलंदाजी करेल आशिष। योगेश सावंतसाहेब आणि सागर सावंतसाहेब या मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन झाले। दादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार। धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 6 बिनबाद 6। आशिष मात्र पहिले षटक आणि पॉवर प्लेचे षटक हाताळतोय। एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली जाते। हो, मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एकच धाव असेल, एक मोठा फटका खेळायचा होता विकास याला, पण तो बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता आणि एक या धावावरती समाधान मानावं लागतं। एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय। धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 7। अजून या षटकातील चेंडू बाकी असतील 2। हो, ऑफसाइडला पटका खेळाय, येईल दणदणीत आणि खणखणीत चौकार, या चौकारांशी धावफलक पुढे सरकतो। धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 11। चांगली आणि सावध सुरुवात झाली या दोन्ही फलंदाजाकडून। मी सातत्यानं उल्लेख करत असतो तो विकास बने या खेळाडूचा एक स्फोटक फलंदाज। जर हा खेळाडू अगदी 4-5 चेंडू जरी खेळला तरी मोठी धावसंख्या उभारतो आणि ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे। हो, पटका खेळ अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने येतो, उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांशी स्वागत केले ते आशिषाचं। शेवटच्या चेंडूवरती अगदी स्वागत झाले आणि धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 17। एक मोठी आणि चांगली धावसंख्या, समाधानकारक धावसंख्या उभारली गेली आठवले स्पोर्ट्स संघाकडून। शेदोगाडी स्पोर्ट संघाच्या गोलंदाजांना अगदी अचूक टप्पा पकडावा लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण आठवले संघाबरोबर खेळत असताना कुठेतरी धावसंख्या तुम्हाला रोखावी लागेल आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण असा स्पेशालिस्ट गोलंदाज असेल, कारण जर कोणाच्या हातात चेंडू सोपेल, ही मोठी धावसंख्या उभारली गेली, त्या धावसंख्येला रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ते पाहावं लागेल। हेमंत कोणाच्या हातात चेंडू सोपेल, लेखक सुद्धा सांगतात की प्रवीण हा चेंडू सोपवला गेलाय, कुठेतरी हा चेंडू सोपवला गेलाय, कुठेतरी जबाबदारी दिली या प्रवीण याच्यावरती। एक मोठी धावसंख्या उभारली गेली, या धावसंख्येला लगाम लावण्यासाठी, धावसंख्या रोखण्यासाठी प्रवीण याच्या हातामध्ये चेंडू सोपवला। हेमंत थोडंसं कानमंत्र दिला जातोय नक्कीच, परंतु आठवले संघाचा जर विचार केला तर ह्या जोडी फोडावी लागेल, कारण विकास आणि अभि एक अष्टपैलू जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एक महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघासाठी। शेदोगाडी संघ आणि आठवले संघ मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही संघाचा चांगला दबदबा राहिलाय। चला, ओ मिस टायमिंग स्ट्रोक यशस्वी येतोय, परंतु प्रयत्न तेवढा चांगला राहिला, परंतु त्याला यश आलेलं 18
गोल निर्माण झाले होते. हो अगदी कव्हरच्या दिशेने पटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, थोडं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण, 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. हो नक्कीच पंच कुलदीप सर आमच्याकडे वळतात. पंचांचा समांतर इशारा म्हणजे धाव असेल अवांतर. या अवांतर धाव संख्येने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 21. या अवांतर धावा मात्र शिरवाडी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजींना रोखाव्या लागतील, कारण चांगला टप्पा पकडावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो अगदी गोलंदाजी थांबला. अगदी पाऊल चुकीचं पडण्यापेक्षा थांबलेलं बरं, पण हा गोलंदाज कुठेतरी थांबला. अगदी चांगली रणनीती त्याच्या माध्यमातून, कारण कुठेतरी थोडंसं प्रेशर दिसतंय या गोलंदाजावरती. फलंदाज स्ट्राईक वरती होतो. अभि त्याच्या बॅटमधून आपण चांगली धावसंख्या पाहतोय. हो आता मात्र फसवलं गेलं होतं. एक स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बाकीचं काम पाहिलं यष्टरक्षकानं. टप्पा मात्र चांगला आहे या गोलंदाजीचा. सातत्यानं समालोचन करत असताना आम्ही उल्लेख करत असतो की चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा आहे, आणि हा टप्पाच कुठेतरी गोलंदाजाने चांगला ओळखलाय. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, ते सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो अगदी बॅटची कडा घेतली होती, परंतु एक नशिबाची साथ मिळाली या फलंदाजाला. इन्स्ट्रक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं. शेदूगाडी स्पोर्ट्स संघाकडून संधी निर्माण केली होती गोलंदाजा, पण त्या संधीचं सोनं करताना यष्टरक्षकाला थोडंसं नाराज असेल नक्कीच गोलंदाज आपल्या गोलंदाजावरती, कारण अभिसारखा एक महत्वाचा खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलं असतं तर कुठेतरी चांगलं झालं असतं शेदूगाडी स्पोर्ट्स संघासाठी. पुढील चेंडू प्रवीण यांचा. ओ अगदी समोरच्या दिशेनं खेळ आहे आणि वन स्मॉश चेंडू सीमारेषेच्या बाहेरील दणदणीत आणि खणखणीत चौकार, आणि या चौकांची धावफलक संख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 26. एक मोठी धावसंख्या, आणि धावसंख्येचा डोंगर उभा केलाय तो आटोली संघानं. अजूनही दुसऱ्या षटकांचा खेळ चालून दुसऱ्या षटकामधील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू अजून फेकणं बाकी आहे, आणि शेवटचा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल ते प्रवीण याला, कारण मागील चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करावं लागेल, आणि ते कमबॅक करण्याची क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? ओ मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षकांना आहे. सरळ मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार, आणि या षटकांची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 ही मोठी धावसंख्या उभारली गेली आटोली संघानं. कुठेतरी लेझी क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतं शेदूगाडी स्पोर्ट्स संघाकडून. कोणत्याही गोलंदाजाला फलंदाजाला बाद करण्यात यश येत नाही. आता शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक, आणि हे षटक हाताळण्यासाठी कोण असेल असा स्पेशलिस्ट गोलंदाज हेमंत कोणाच्या हातात चेंडू सोपवेल, कारण मोठी धावसंख्या उभारली गेली. या धावसंख्येला कुठेतरी रोखावं लागेल, थांबवावं लागेल, ही धावसंख्या आवरावी लागेल. ही जर अशी धावसंख्या राहिली तर मात्र शेदूगाडी संघासाठी एक धोक्याची घंटा ठरू शकते, कारण अगदी आटोली संघामध्ये चांगले अष्टपैलू खेळाडू, चांगले गोलंदाज सुद्धा आहेत, आणि आटोली संघाचा सामना करत असताना धावसंख्या कमी करावी लागेल ते शेदूगाडी स्पोर्ट्स संघाला. शेवटचं षटक अरविंद. ओहो अगदी चांगला फटका केला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. थोडंसं चेंडू अगदी लवकर जर फेकला गेला असता तर मात्र धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला असता, परंतु फेकी मात्र थोडंसं लेट झाली. अचूक फेकी व्हायला हवी होती. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जायला पाहिजे होता प्रवीण, परंतु थोडंसं थांबला गेला क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू हो पंच सांगतील एकच धाव. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 34. शेवटचं षटक चालू आहे, आणि शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक, या षटक हाताळत असताना गोलंदाजावरती कुठेतरी दबाव असतो. अगोदर धावांचा पाऊस पडला, धावांचा डोंगर उभा केलाय, आणि शेवटचं षटक हाताळतोय तो अरविंद.
हो, आता मात्र निलेश सर नक्कीच आमच्याकडे वरतील पंचांचा हा समांतर रेषेत धाव अवांतर, या अवांतर धावसंख्येने धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 35. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण शेवटचं षटक हाताळत असताना एक जबाबदारी घ्यावी लागेल या गोलंदाजाला. ओ पटका खेळ, आता मात्र मिस्टामिंग स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली अप्रतिम असा झेल टिपला गेला, त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. कारण रनिंग कॅच म्हटलं तरी काय हरकत नाही, चांगला कॅच पकडला गेला. आता मात्र आबियाचा खेळ थांबवला जातोय. सलामीची जोडी फोडण्यात अरविंद याला यश आलंय. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले तर एक पहिला धक्का लागला ते आटोली संघाला. जरी आबी मात्र बाद झाला असेल तरी त्याचं काम मात्र त्यानं चोख पार पाडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण. स्ट्राईकवरती मात्र विकास आज मोठे फटके खेळू शकला नाही. विकास आपला वैयक्तिक 12व्या धावसंख्येवरती खेळतोय. हो, अख्यावरती नाराज असेल कारण लेग साईडला खेळलेला पटका आणि एकच धाव, एका धावाने धावा फलक पुढे सरकतो. धावा फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 43. म्हणजे 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज शिद्रुगाडी स्पोर्ट्स संघाला. चला शिद्रुगाडी स्पोर्ट्स संघ आपण लगेचच मैदान सोडायचं आहे आणि आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. तर आटोली संघाला विनंती असेल जसे फलंदाज मैदानाच्या बाहेर येतील तसं आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सन्माननीय आदरणीय योगेश सावंत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे युट्यूब सौजन्य मिळालं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या दादा. आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. त्यांना सुद्धा मायेची उपदारशाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा सत्कार केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब सौजन्य मिळालं त्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आयोजक कमिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे युट्यूब सौजन्य मिळालं त्याचं मान्यवर. त्याचबरोबर सागर सावंत बॅनर सौजन्य साहेब या आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. सागर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे बॅनर सौजन्य मिळालं त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सागर साहेबांच्या सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅनर सौजन्य मिळालं एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. चला शिद्रुगाडी स्पोर्ट आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. हेमंत आपणास विनंती असेल आपली सलामीची जोडी जाऊ द्या. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन दावडे गावानं केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक चषक आणि चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना आटोली संघाने धावसंख्या बनवली 43 आणि 44 धावांचं लक्ष दिलं ते शिद्रुगाडी स्पोर्ट्स संघाला. शिद्रुगाडी स्पोर्ट्स संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. प्रदीप आणि हेमंत ही अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला मात्र कुठेतरी 2 ओव्हरपर्यंत विकेट न टाकता खेळलं पाहिजे कारण एक मोठी धावसंख्या आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहणं शिद्रुगाडी स्पोर्ट्स संघासाठी महत्वाचं आहे.
आणि ते काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल का. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दीपक, गोलंदाजचं नाव आमच्याकडून पोहोचवा. आमचे साथी समालोचक दीपक. गोलंदाज नाव काय? लक्ष्मण. लक्ष्मण गोलंदाजी मार्गावरती. पंचांचा होते ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू आता लक्ष्मण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक. ओ पहिला चेंडू अगदी भिरकावून दिला. लॉंग ऑफच्या दिशेने दीपक आहेत, प्रयत्न करतील, त्यांच्या माध्यमातून होते चुकी. अगदी प्रदीपचा झेल सोडताय. झेल तुम्ही कोणाचा सोडताय तर प्रदीपचा सोडताय. अगदी चांगला क्षेत्ररक्षक परंतु झेल मात्र लॉंग ऑफला ड्रॉप होते ते दीपक यांच्या माध्यमातून आणि जीवदान मिळाले ते प्रदीप याला. आणि त्या जीवदानाचा फायदा उचलेल का प्रदीप. धावसंख्या होते 2-2. या धावसंख्येनं श्री गणेशा झाला तो शिल्लकवाडी स्पोर्ट्स. आता मात्र दीपक यांना हलवलं जातंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतलं जातंय. कव्हरला हा खेळाडू लावला जातोय. ओ अगदी लेट स्कोरला फटकारा चेंडू. काय चेंडू क्षेत्ररक्षक आला अगदी चित्त्याच्या चपळापर्यंत. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण आणि या 2 धाव्यानं धाव फलक पुढे सरकतो. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 4. अगदी सुरुवातीपासूनच प्रदीपनं हल्ला चढवायला सुरुवात केली कारण प्रदीपला माहिती आहे कुठेतरी लक्ष्मण याच्यावरती दबाव वाढवला पाहिजे तरच ही धावसंख्या उभी राहू शकते. लक्ष्मण मात्र संधी निर्माण करते पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही ते दीपक यांना. अगदी ऑफ साईडला खेळायचा होता चेंडू. अगदी चेंडू मारायचा होता वाशीला. चेंडू गेला काशीला आणि 1 धाव पूर्ण. 1 या धावाने धाव फलक पुढे सरकतो. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 5 या धावसंख्येनं धाव फलकावरती लागलेत. या षटकातील चेंडू फेकले गेले तर लक्ष्मण यांच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले तर चांगली गोलंदाजी लक्ष्मण यांची. ओहो काय टप्पा होता गोलंदाजा. सुरेख टप्पा. वेग पार होता. त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही प्रदीप. बाकीचे काम पाहिलं यष्टीरक्षक यानं. अप्रतिम असे गोलंदाजी. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना काय गोलंदाजी राहिली लक्ष्मणाची. सुरेख गोलंदाजी. यष्टीरक्षक म्हणून काम पाहतोय शिवाजी. एक अष्टपैलू खेळाडू. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होतो तोपर्यंत एकच धाव. 1 या धावावरती समाधान मानावं लागतं. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती गेलाय हेमंत. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 6. अगदी एकेरी धोरणे हे काम चालणार नाही. कुठेतरी चौकारांनी षटकारांची आतषबाजी करायला लागेल. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना लक्ष्मणनं सुरेख गोलंदाजी केली. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखून धरलं. अक्षरशः त्यांच्या पायामध्ये बैड्या ठोकल्यात या गोलंदाजानं. ओहो अगदी कव्हरला खेळाय. दीपक यांच्या डोक्याच्या वरून फटका खेळा. आता मात्र फंबल होत आहेत या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3री धावगंचा प्रयत्न होता परंतु प्रदीपनं मात्र नकार दिलाय. 2 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 8 बिनबाद 8. आता मात्र आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी धावा हवे असतील. मोबाईल घ्या मोबाईलवरती करा. 12 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण आमचे गुणलेखक म्हणून काम पाहतायत अनिकेत. गुणलेखकाच्या भूमिकेत अगदी अप्रतिम असं गुणलेखक काळजीपूर्वक गुणलेखन केलं जाते. त्यांच्या माध्यमातून आज दिवसभर आपल्याला गुणलेखकाच्या भूमिकेत दिसतील. तर टेक्निकल टीम सुद्धा आमची चांगली काम पाहते की स्कोरर या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अगदी घर बसल्या प्रेक्षकांना या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्षाचं स्वागत. मनपूर्वक आभार टेक्निकल टीमचा आणि कॅमेरा वर्कचा सुद्धा. चला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते. गोलंदाज शिवाजी. दुसरं षटक हाताळतोय शिवाजी. ओहो अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं यष्टीरक्षकाने चुकी झाले नाहीतर यष्टीची झाला असता फलंदाज. अप्रतिम अशी गोलंदाजी शिवाजी यांची. कारण प्रदीपला आता मात्र माहित आहे की हल्ला चढवावाच लागेल शिवाजी याच्यावरती.
फटका खेळा मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली विकास त्यांच्या माध्यमातून होत नाही चुकी म्हणजेच होतोय विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला प्रदीप सारखा मोठा खेळाडू बाद होतोय. चांगली गोलंदाजी शिवाजी यांची. आज मात्र आठवले संघ कुठेतरी आपल्याला जोशमध्ये खेळताना दिसतोय कारण एक महत्वपूर्ण विकेट होते ते प्रदीप याची आणि ती विकेट घेण्यात शिवाजीला यश आलेलं आहे. एक धावसंख्या पण मोठी उभारली गेली आठवले संघानं. आता मात्र अमरेख संघ वाट पाहत असेल की या दोन टीम मधले कोणते संघ येईल. चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि हेमंत या जोडीवरती जबाबदारी असेल. ऑफसाईडला चेंडू खेळून काढायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. चेंडूचा सुरुवात यष्टीच्या हातात. ज्या पद्धतीनं लक्ष्मणनं गोलंदाजी केली त्याच पावलावरती पाऊल ठेवून शिवाजी सुद्धा गोलंदाजी करतो. अप्रतिम अशी गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओहो पुढे येऊन खेळलाय लॉंग अपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात कोणतेही करत नाही चुकी म्हणजेच होतो विकेटचं पतन. गोल्डन डकची शिकार ठरतो तो अर्जुन. खाताही न खोलता डगावच्या दिशेने जाताना आपल्याला दिसेल त्याची जागांसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या. फलंदाजी करण्यास संघास विनंती असेल. शेदुगाडी संघ फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. स्पीडअप घ्यायचंय. ही स्पर्धा दावडे गावाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा खेळतो. ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची याची नोंद घ्या. आम्ही वारंवार या स्पर्धेचा उल्लेख करतोय कारण 4 दिवसात हे आयोजन उभं केलं ते मोठा क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे बंधू दत्तात्रय सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन पाहतोय. ओ मिस्टर होतोय विकेटचं पतन. दुसरा फलंदाज सुद्धा गोल्डन डकची शिकार ठरतोय. खातं न उघडताच तंबूचा रस्ता धरावा लागतोय. तर आता मात्र नॉन स्ट्राईक वरती हेमंत फलंदाजांचा खेळ पाहत राहिलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि हॅट्रिकचा चान्स असेल. हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिक होईल का शिवाजीची त्यासाठी आटोली गावचे खेळाडू प्रयत्न करतील का शिवाजी प्रयत्न करेल का. हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिकचा चान्स आलाय आणि जर हॅट्रिक झाली तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शिवाजीच्या नावावरती हॅट्रिक होईल आणि तो मान त्याला मिळेल का पाहायचा आहे. हॅट्रिकचा बॉल हाताळण्यासाठी शिवाजी गोलंदाजी मार्कवरती. ओहो अगदी हॅट्रिक वाचले. एकच धाव असेल. पंच सांगतात एकच धाव. कुठेतरी शिवाजी सुद्धा थोडासा नाराज असेल कारण त्याच्या नावावर ते हॅट्रिक लागली असती जर विकेट मिळाली असती तर. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 9. अगदी शिरोगाडी संघाचा सुद्धा विचार केला तर कुठेतरी सुरुवातीपासून संघ घाई गडबडीत खेळताना दिसला. त्यांच्या सुद्धा विकेट तो विकेट जात होत्या. विकेटचा मात्र रोग लागला होता आणि विकेटचा रोग थांबत नव्हता आणि त्याचा रोगाचा प्रादुर्भाव झाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा प्रादुर्भाव भोगावा लागतो तो शिरोगाडी स्पोर्ट्स संघाला. चला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक हातावतो. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज आबी गोलंदाजी मार्ग होती. आबी चला स्पीडअप घ्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आबी. हेमंत मात्र कव्हर ड्रायला चांगला खेळा. क्षेत्ररक्षक तैनात. सीमारेषेवरती झेलबाद. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजेच होतोय विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 शेतोगाडी स्पोर्ट्स संघाला. आता मात्र आमचा अतिरिक्त खेळाडू सुद्धा आमच्याकडे पाहत राहिलाय कारण विकेट तो विकेट जात आहेत. कुठेतरी थोडासा हा खेळाडू नाराज असेल आपल्या संघावरती. एक शेतोगाडी संघ सुद्धा कुठेतरी भक्कम आम्हाला वाटत असताना फलंदाजी मात्र अक्षरशः ढेपाळी गेली त्यांची आणि प्रत्येक खेळाडू फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय आणि मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय चांगला फलंदाजी आणि गोलंदाजी राहिली आठवली संघ. चला स्पीडअप घ्या. फलंदाज नवीन फलंदाज आपण स्पीडअप घ्यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन. फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी. जवळजवळ हे पारडं जड झालंय ते आठवली संघाकडून. ओह कव्हरला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरे विकेट त्याच लोकेशन मध्ये झेल टिपला गेला कव्हरला.
आता मात्र हॅट्रिकचा चान्स आलाय तो आबीवाला सुद्धा. शिवाजीची हॅट्रिक झाल्यानंतर आबीला चान्स आला. हॅट्रिक होईल का त्यासाठी तो प्रयत्न करेल का खेळाडू प्रयत्न करतील का. सुरेख गोलंदाजी आज आपण पाहिली त्या आटोली संघाची चांगली गोलंदाजी राहिली. ज्या पद्धतीनं शिवाजीला सुद्धा हॅट्रिकचा चान्स आला होता त्याच पद्धतीनं आबीला सुद्धा चान्स आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत आणि हॅट्रिकचा हो आबीची सुद्धा हॅट्रिक वाचली. थोडस खराब क्षेत्ररक्षण विकास यांच्याकडून परंतु काय हरकत नाहीत. त्यांना माहित आहे की धावा मात्र एकच मिळेल. एका धावा धावा फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 10 फक्त 10 धावा धावा फलकावरती आणि षटकार ठोकला. फक्त षटकार आणि या षटकारांची धावसंख्या पुढे सरकते. 16 धावसंख्या धावा फलकावरती. उर्वरित फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती आपल्याला फक्त 2 मोठे फटके पाहायचे आहेत. कशा पद्धतीनं फटके खेळत जाईल फलंदाज. मिस टायमिंग स्ट्रोक यष्टरक्षक आहे. झेल टिपला जातोय. चला स्पीडअप घ्या फलंदाज शिंदुगाडी संघ. एक 43 धावा झाल्या असताना जर कुठेतरी शिंदुगाडी संघ पूर्ण बॅकफूट वरती चेंडू फेकायचा बाकी आहे. ओव्हर हॅट्रिक होते की काय. झेल टिपला जातो म्हणजेच ओव्हर हॅट्रिक होते. हा सामना जिंकलाय आटोली संघानं. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. मागील मॅचचा सामनावीर सागर पवार आपण याचा आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आबी आपण सुद्धा याचा आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. यानंतर पुढील मॅचचं समालोचन आमचे साथी समालोचक दीपक हे करतील. यानंतर सुनील घोडे पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. या दादा. यानंतर पुढील मान्यवर विक्रम पडवळ साहेब आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण या